गडचिरोली जिल्ह्यातील फेमस देवस्थान मारखंडामध्ये इतकी खराब गंदगी पाहून तर मला बहुतच बेकार वाटला आणि फ्री मध्ये हंगाम्यासारखा डान्स पण पाहायला भेटला। तर जय महाराष्ट्र मित्रांनो, आज माझा मित्रासोबत मारखंडा फिरायला जायचा अचानकच प्लॅन झाला। सर्वात अगोदर पेट्रोल पंपवर गेलो आणि 150 काढून भरलो गाडीमध्ये 300चा पेट्रोल। गाडीमध्ये पेट्रोल भरून झाला आणि मग निघालो आम्ही चामोर्शीला। मग समोर गेल्यानंतर एकामेकासोबत केलो डील, जायच्या भारी गाडी तू चालवायचा, याच्या भारी गाडी मी चालवीन म्हणून। आणि हा माझा मित्र इतक्या अंधाराचा काळा चष्मा काढून पकडला होता मला समजत पण नव्हता। मग आपल्या शेमान्याच्या बजरंगबलीला हात जोडून अर्ध्यात पोहोचलो नव्हतो तर चालू झाला भयानकच खराब रस्ता इतका खराब होता की जागोजागी मोठे मोठे खड्डे पडले होते आणि वरून ट्रकाची लंबी लाईन। ते ट्रका तेवढ्या चालत होत्या म्हणून पूर्ण गाड्याचा धूळ पूर्ण आमच्या अंगावर येत होता। मग गाड्याची धूळ खात खात पाऊण तासामध्ये पोहोचलो आम्ही चामोर्शीला। चामोर्शीमध्ये राईट टर्न घेऊन आतमध्ये घुसलो आणि सीधा पोहोचलो मारखंडा। मग गाडी पार्किंग मध्ये लावलो आणि काढून घेतलं पार्किंगची तिकीट। भाई साहेब, एक बाईकची तिकीट 20 रुपये आणि वरून इतक्या साऱ्या गाड्याची गर्दी। मारखंडावाले या सीझन मध्ये काहो कसे पैसे छापून टाकतेच म्हणावा। मग आम्ही गेलो सीधा मारखंड्याच्या मेल्यामध्ये। भाईसाहेब, झुल्याचा काहो कसा खतरनाक व्ह्यू दिसत आहे आणि काहो कशी लोकांची गर्दी म्हणतो। मग गेट मधून आतमध्ये घुसलो तर काहो भयानकच जागोजागी कचरा दिसत होता। ते पाहून तर मला लईच खराब वाटला। आणि मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल का व्हिडिओसाठीच एवढ्या क्लिपा घेतल्या, पण मित्रांनो खरंच सांगतोय या एकाच जागी नाही सर्व जागी पाहिल्या तरी जागोजागी कचराच पडून दिसत होता। मारखंडा जे लोक पाल गेले होते त्यांना तर माहितच असेल की जागोजागी किती कचरा पडला होता। तर आता हा कचरा पडलाय तर दुकानदाराची गलती म्हणावं का लोकांची गलती म्हणावा, आणि याचा दोष लोक सरकारला देतात। बरं जाऊ द्या ती गोष्ट, आपल्या ब्लॉगवर फोकस करू आपण। आणि आमच्यासोबत जास्त कोणी मित्र नव्हते, आम्ही दोघच जण होतो म्हणून 15 मिनिटातच फिरून फिरून त्रासून गेलो। मग फिरता फिरता जसा समोर गेलो तेवढ्यातच भेटले आपल्याला 4-5 मित्र। बरं झाला वेळेवर हे तरी मित्र भेटले म्हणावा, नाही तर आम्ही 15 मिनिटात फिरून गावाकडेच निघणार होतो। मग त्याच्याच गँग मध्ये आम्ही सामील झालो आणि लागलो फिरायला। मग फिरता फिरता आम्ही जसा आतमध्ये घुसलो तसा दिसली आम्हाला पाण्यातली जलपरी। आणि मित्रांनो, लहानपणी तुम्हाला पण माझ्यासारखं वाटायचं नाही की याच्यामध्ये खरोखरची जलपरी राहते म्हणून। मग फिरता फिरता समोर गेलो तर तेवढ्यातच दिसला आम्हाला खतरनाकच वाला डान्स। या नाचणाऱ्या व्यक्तीकडे पाहून तर बिलकुल 1% बी नव्हता वाटत की बाई आहे म्हणून, पण त्याचा डान्स इतका खतरनाक वाटत होता का त्याच्यासमोर नाचणारे बाई पण फेल होईल। मग डान्स पाहून समोर गेलो तेवढ्यातच दिसला आपल्याला एक मजनू आपल्या बाबूच्या छातीवर नाव गोजवत। मग पुन्हा समोर गेलो तर दिसला एक मुलगा आपल्या खांद्यावर बहुत मोठा टेडी घेऊन। मला तर असं वाटत होता की या पोरानं आपल्या बाबूला टेडी डेला टेडीच नाही दिला म्हणून तिला मनवासाठी तिच्या इतकाच टेडी घेतला वाटते। आणि हा मारखंड्यासारख्या देवस्थानामध्ये तात्याविंचू का करत होता। मग आता आम्ही मारखंड्याला आलो नसतो तर घरच्यासाठी काही ना काही घ्यास लागते बा म्हणून सर्वजण मिळून या डिझाईन वाल्या टाट्या आणि वाट्या घेऊन टाकलो। आता मारखंड्यामध्ये भरपूर टाइम झाला होता म्हणून मारखंड्याचे झुले वगैरे पूर्ण बंद व्हायला चालू झाले होते, म्हणून मग आम्ही पण घराला जायचा विचार केला। तर मित्रांनो, तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक अँड फॉलो करायला विसरू नका। चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये। हर हर महादेव।